तसंच की एकतर मी आज खूप मोठा प्रवास करून आले होते, त्यामुळे खरं तर खूप दमले होते. सकाळपासूनचा प्रवास होता. पण इथल्या लोकांचा उत्साह पाहिल्यानंतर जी ऊर्जा त्यांच्याकडनं आम्हाला मिळाली, त्याच्यामुळे हे पुढचे जे 2-3 तास आम्ही आज प्रतीकदादांसाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी जे सगळ्या सांगलीभर मिरजभर फिरलो, तर कधी गेले कळलंच नाही. कारण लोकांचं प्रेम आणि एक वेगळीच आपुलकी सांगलीकरांकडनं आम्हाला मिळाली. त्यामुळे छान वाटलं. आणि मीही सगळ्यांना हेच सांगेन की मतदान हा आपला हक्क आहे. कर्तव्यापेक्षा आपण जर हक्क असा मानला तर मला वाटतं त्याच्यात थोडंसं एक भावना जुळतात आपल्या, कारण आपण हक्काने आपल्या माणसांसाठी काहीतरी करतो. त्यामुळे मतदान हे आपलं कर्तव्य, हे देशासाठीचं कर्तव्य आहेच, पण मी म्हणेन प्रत्येकाचा हा हक्क आहे आणि तो आपल्याला प्रत्येकाला बजावायचा आहे. त्यामुळे न विसरता 17 तारखेला आणि तुम्ही बिझी असाल किंवा तुम्हाला मला वेळ मिळत नाही आहे असं म्हणाल तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की कुणालाच मतदान करण्यापासून कुणीच अडवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही अगदीच स्पष्टपणे सांगू शकता की मला मतदान करायचंच आहे, जे आम्हीही आमच्या सेट्सवर करणार आहोत की शूटिंगच्या वेळा ह्या मतदान केल्यानंतर असतील. आम्ही मतदान करणारच आहोत. त्यामुळे तुम्हालाही मी सांगते की तुम्हाला जर असं कोणी बर्डन आणत असेल की नाही तुम्हाला काम करावं लागेल किंवा ऑफिस म्हणा किंवा बाकीच्या जबाबदाऱ्यांमध्ये, तर मतदान हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्हाला बजावण्यापासून कुणी अडवू शकत नाही. त्यामुळे 17 तारखेला लक्षात ठेवा, योग्य माणसाला मत द्या. आणि माझ्याकडनं प्रतीकदादांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा.